हृदयाच्या या नभा ही प्रभा आली तारांगणा घेऊया डोईवरी माठना घेऊया
तिला कुठे जायचंय काय अजून किती लांब जायचंय ते हा ते पण बरोबर आहे बघ कशा तू निखिल बोलते हो. बाजार करणे इतका सोपं आहे का हा. तुम्ही एवढे दिवस जाऊन काय करताय पण मी काय म्हणते तू कशी काय झाली अगं, माझ्याकडे टाकलेला मोबाईल आहे ना आज सांगते काय म्हणून तू आली मी पण काय म्हणते काय सांगू तुम्हाला काय झालं बाई हल्लीचे हे रिचार्ज त्यांचं काय झालं सांगते तुला थांब की नाही. अगं मी सिम कार्ड वाल्याने हा एका सिम कार्डवर फ्री रिचार्ज दिला म्हणून एका किमती सिम कार्ड काढून घेतले मग काय झालं तुम्हाला सांगते आणि आता रिचार्ज मारायला गेल्यावर नक्की येतात अगं येणारच ना तू पण किती मूर्ख बघ का ग अगं एकदा ती सिम काढायची काय गरज होती मग महिन्याला सिम काढलं असतं तर तुला पुढलं नसतं का आता बरं अगं बाई, मग अशी करते का तू झालं नाही पण हा. मग आता एवढं सिम्पलचं करू तरी काय ते टाकून कसं चालेल? मग मोबाईल काय लावशील तू मोबाईलला पोलीस हा. बरं ते जाऊ दे आपल्याला उशीर होतोय हो मग बाजारात जाऊया अगं काय जाऊयात काय गं? तिथे जाऊन विकायला पण बसणार अगं मी आहे ना मी बसेल हा, मग काय बसेल. बसेल? तिथे काही झोपायलाच नाही बसायचंय ते नुसतं बसून कसं चालेल आता माल कसा विकायचा मग अगं जाऊ कशाला म्हणता एवढं सकाळवरून काय गं? बाजाराला जायचं ना हो ती बरचाळीची मावशी माहिती ना जा करून येऊया अगदी बरोबर आपण मावशीलाच बोलूया ती मावशी हा. कोणाशी? माझ्या आईशी काय सांगते काय मेहंदी बनकर माझं करायला भांडून किती पाहिजे मग मी घेऊ काट मारून हे घे बरं मावशी अगं मावशी अगं काय गं? कोणी नव्हतं जोडीला गेली होती पाण्याला कोणी नव्हतं जोडीला गेली होती पाण्याला जीव माझा पावरला अगं जीव माझा पावरला
विचार ठरलाय गायकवाड करून मथुरेच्या बाजारी जायचं म्हातारीच वाटते ना? पिऊन म्हातारा आलेला गुंडरू उचलून. लग्न करते मी नाही का माझ्या मुलाचं लग्न करते असं बोलला तेच सांगते आता मी कशाला थोडक्यासाठी लग्न करू त्याच्यामुळे आहे ना अगं मुलाचं लग्न करते मग आणि काय सांगू तुला ते लग्न खूप मला भागात पडले म्हणते काय मुलगी तर भेटतच नाही अगं जिकडं जावं ना तिकडं बेल्यांच्या भलत्यासाठी लग्न जिथं जाईल ना तिथं मुलींच्या भलत्यासाठी कोण म्हणते मला रूम पाहिजे कोण म्हणते मला गुलाब पाहिजे काय पाहिजे गुलाब नसतं ते ब्लॉक असतो ते ब्लॉक तो कशात असतो मला माहिती ना म्हणून मी बोलते ते मुंबईला असतो होय का ती पण मुली काय मला टॉवर मध्ये पाहिजे टॉवर मध्ये टॉवर आहे का टॉवर बोल मेल्यावर मोबाईलच्या टॉवरवर घर बांधून झाला कशा खाली टॉवर बोलतात म्हणजे मोठ्या बिल्डिंग असते बरोबर आम्हाला मोबाईलच्या टॉवर शिवाय माहिती आहे काय पण झालं काय म्हणजे आणि हे सगळं शोधता माझा त्याची सकाळी उठलो बरोबर आणि वाटेला लागतं पोळी आणि जिकडं तिकडं अटे ऐकून आहे ना सरबरी झालाय सरबरी जातो ऐकतो ना तिथं सरबरी करतो याची वाटच हलवतो माहिती का एका ठिकाणी तर गेली सगळं ठरलं काय म्हणते सगळं ठरलं आणि ती पोरगी काय म्हणाली असं काय काय माझी एक अट आहे काय बरं मी म्हटलं दुसरं काहीतरी एका सांगत असेल ती म्हणते मला घरी सासू नको काय माहिती आता का म्हणाली ती कसं चालेल मी म्हटलं तुला काय नाही काय का पोरी हाय मग आहेस आहे मला पण तुझ्यापेक्षा तरी जे म्हणते मी काय तिला म्हातारी दिसले नाहीतर काय थोडं गाल आतमध्ये गेले दोन सोडून आपली संसार 100 वर्ष टिकायची त्याला कारण काय काय आमच्या सासू आहेत की नाही आम्ही तेव्हा गौरी थांबायला जायचो शेजारची मिळून 10-15 झाली काय म्हणते तिकडं सासू रात्री काय बोलली असेल ना ती सकाळी गौऱ्या थापताना काढायचं सगळं आणि सासूला हंबेलमध्ये शिवाय द्यायचं त्याच्याला आयुष्य वाढलं ना का सासूचं शिव्या खाऊन आयुष्य वाढवलं ना सासूचं 100 वर्ष जगले आताच्या पोरी कशा सासूला सासू म्हणून म्हणलं नाही मग आई बोलून गोड गोड बोलून तिला शुगर म्हणायला नसते शुगर त्यांना झालाच काय म्हणते काय एवढं गोड मी पण आता पोरग्याचं लग्न करते का मला पण तरी भीतीच वाटते तेव्हा आता गोड बोललेलं 30 राहिले तर ती पण कमी होती आणि ते का दुसऱ्याला देता येत नाही ते बरोबर आहे दुसऱ्याला तरी देता येत नाही मला काय म्हणायचंय काय त्या मुलींना आहे ना अक्कलच उरलेली नाही बघ अक्कल येणार कुठून नाही तर काय हो पिझ्झा बर्गर खाऊन अक्कल कुठे येणार नाही त्याला बर्गर बोलतात काय बर्गर तो असं वळल्यावर शेबडा आमच्या टायमाला ह्या पिझ्झा काय होतं मग काय होतं आमच्या टायमाला कुड्याच्या भाकऱ्या खायला सासू भाजून द्यायची काय बोलली आणि आमची लग्न कशी ठरली तुमच्या आणखी आता मग कशी तुमची लग्न म्हणजे कशी पोरगी बघायला गेल्यावर मेकअपचा एवढाचा अर्थ थर घेऊन येते आणि सासरी आल्यानंतर केलं नवऱ्याचा त्याच्यावरचा विश्वास त्याला लग्न ठेवायला जायची नाही पाण्यात वेळा घेऊन जायची
ती अशीच कुठे नाही. काय म्हणजे एकदा का तुला लावलं ना की लग्न ठरायचं पण तू तुला लागलेलं समजायचं कधी आधी काय नवरा नवरी कधी दाखवायचं नाही. जेव्हा अंतरपाठ खाली यायचं रेंज चालू तुला. तेव्हा एक खेकलं इलेक्ट्रिक सर करायचं आम्ही सर केलेलं एकलं पिकलावलं तर आम्ही सर केलेलं अगदी बरोबर आहे. पण बाहेर इकडलं बोललं की इकडलं चालायचं कसं खोटं बोलता यायचं आता गेलेलं तुमचं हेडफोन टाकून कानाचं होल बारीक कोण काय बोललं तर मावशी मी काय म्हणते आता बघ एखादा मुलगा चांगला कमवतोय तर त्याला आपण साथ देऊन आपला संसार वाढवावा हे यांच्या लक्षातच येत नाही. नाहीतर काय सांगू काय बरं असंच राखायचं ती बघ ती मोरटते. डोक्यावरती केस राहिलं काय फायदा झाला पाहिजे टोपीवाल्याचा मात्र फायदा डोक्यावर केस नाही त्याच्यामुळे टोपीवाल्याचा धंदा चांगला होतो. नुकसान सेलूनवाल्याचं झालं आता दासरा कापायला जाते कुणाचा तरी नुकसान आणि कुणाचा तरी फायदा होतो ना त्या अगदी बरोबर आहे. बरं मी काय म्हणते ते सगळं जाऊ दे आपण बाजाराला निघाले ना मग घेतलं काय सांगितलं पाहिजे ना. अगदी बरोबर बोलीस बरोबर सांगितलं की पण मी सांगते सगळ्यांनी सर्व माल घेतला बघ पाहिजे तर विचारून घेतो काय का कोणी तू काय घेतलंय मावशी मी घेतलं दही काय दही दही घेतलंयस आणि तू का मावशी मी घेतला फालुदा तू नाराज का आयशील मागलं बस बस जरा अगं लोकं हसतात, तुला कोणी तू का मावशी मी घेतला फालुदा काय होय का असू दे मला विचारतेस साधारणतः किती खर्च लावले काय घेतले तू सांगते सांगू म्हणतेस मावशी मी की नाही लाच घेतलीस का काय घेतलं खरंच सांगू हर्ट केले मी नाही सांगत काय काय घेतलं मी की नाही आज आमच्या घरनं आवडतो म्हणून गाजराचा हलवा गाजराचा हलवा नाहीतर काय परवा माझ्या नवऱ्यात पण बनवलं होतं हलवा काय म्हणजे मग तो गाजरा बनवता मग पावट्याचा बनवता काय झालं माहितीये फायदा काय झाला हल्ली लागलं नाही ना लग्न पूर्व भाजी बनवता 50 किलो टोमॅटो 30 किलो बटाटे अंगी तिवडी एवढं सांबार काढलं आणि लोक हात वाटत नाही गावठ्याच्या हलव्याला काय झालं लोक खाताना पण घाबरत एक किलो 100 वर्ष भागली काय म्हणते काय तुला नको का तुम्हाला माहिती नाही आणि तू काय घेतले मावशी मी दूध घेतलंय काय दूध होय काय पण पुढे इकडे मागं कशात थांबते मला देतेस काय तू मी पण तुझ्या होती लहान असताना मी अशीच होती नंतर काय झालं ऊन वाढलं ना ऊन वाढलं पाण्यातून तुटवला अगदी बरोबर थंडीचा मारा झाड सुकलं चला
गुरुनाथ तीन ताल सप्तपात्रामध्ये भ्रमण करणारे श्रीकृष्ण भगवान त्यांच्या संगीता एक सुदाम सौंदर्य आहे. देवाने अशी कामगिरी सांगितली 16 सहस्र 108 गोपिका हात मात करून मोठ्या आनंदाने यमुनेच्या घाट चढत आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी सांगितलाय. ही कामगिरी आपण न करता माझ्या जोडीचा पेंद्या आहे त्याला पासून बोलून घेतो. अरे पेंद्या आहेस कुठे? इकडे काय करतो? इकडे लवकर ये बघ. तुला माहित नाही चुलत्याने पुतण्याचं नातं काय? अरे जडलं ना तर जीवाला जीव देतील पण जर बिघडलं ना मानव बसतील एका तुला हा माझा पुतण्या माझे पाठ सोडून जायचं कुठं याला ओळखलीच नाही आपला सुदाम आले आले त्याच्या पोटावर येतात कमाल आहे तुझी पण याला पोट वाढवायची पण काहीतरी पद्धत असते ना लहान कोणाला समजलं एवढं पोट वाढलंय तुझा पोट वाढत माहिती काय? भात खायला भात खाता काय? तुला काय म्हणायचं आम्ही लाकडं खातो तू दे बा भात जेव्हा लागतं टायमिंगवर तब्येत व्यवस्थित होते. पुतण्या कोणता आहे हा मग हुशार आहे. हुशार म्हणजे हे काय गळ्यातल्या बाजून आला तुला दिलेलं आणलं की काय काय हे? आता तुला तेच दिसणार काय ते? तुला तेच दिसणार भगतगिरी मग? अरे वेड्या पूर्वीची माणसं ही भगतगिरी ना बांधायची आपल्या पूर्वीची माणसं काय अशी गाड्या बिड्या जायचे काय तेव्हा सायकल बिकली असायच्या प्रवासाला हा म्हणजे म्हणून सायकलला बांधायचे. सायकलला बांधायची म्हणजे का एखादा माणूस जर लांबच्या पल्ल्याला जात असेल आणि त्याला ताण लागली मध्ये कुठं पाणी नाही भेटलं तर माणूस करायचा काय तर सायकलला बांधलेलं लिंबू कापायचं तोंडात पिळायचं आणि पुढं नाही आता तुम्ही काय वाटतं सायकलला बांधला का भूतवाला होणार नाही 25,000ची गाडी घेणार आणि त्याला लिंबू बांधणार 25,000 आमचा विश्वास नाही एवढ्या लिंबूवर एवढा विश्वास आहे ताण लागते म्हणून लिंबू. हा आता मिरच्या कशासाठी? मिरच्या म्हणजे हा? अरे याडी आता भाकरी घेऊन सकाळी निघणार दुपारी उन्हात भाजी आंबली मग करशील काय मिरच्या काढायच्या ठेचायच्या भाकरी बघ काय म्हणून द्या तुला काय वाटलं भगतगिरी करून आणता याला अरे पण त्या खाली डिब्बा कशासाठी असतो तो? डिब्बा म्हणजे अरे एखादा
काटा बिटा रुपला, पायाला जखम झाली, कापून चेपलास ना बिब्बा, जाग्यावर कंबरी पाहिजे. त्याच्यासाठी हे घेतो ना. नाहीच काय, पूर्वीची लोक लय हुशार होते रे. आताचे लोक भगतगिरीला वापरतात, पूर्वीचे कामासाठी वापरायला. बरं ठीक आहे. पण तुम्हाला एवढा वेळ झाला? एवढ्या म्हणजे येड्या 2 दिवस गाई घरात नाही माझ्या. गाई जाऊ दे, जायचं जाऊ दे, आपण त्यांच्याबरोबर होत ना गाई बरोबर तिकडं. येड्या सुतारवाडीत गाय चुकलेली आमच्या बांधून ठेवली तिकडं. आंबा याचा फट मारून पाठवली बरं. नाही अरे येड्या पूर्वी शिक्षा असायची माहिती ना, एखादा गाई चूक केला आणि त्याला मालकाला शिक्षा असायची, तशी याला परवा सोडून आणलाय त्याला. गाई चुकल्या म्हणजे गाई आल्या नाही आता मला चिंता नव्हती, पण काय माझ्या गाईंचा लय फायदा आहे रे. माझ्या 4च गाई होत्या, आता 6 वाढवलेत ना, 10 केले. म्हणजे 10 गाई? याला काय म्हणजे 10 गाई म्हणजे तुझा दुधाचा व्यवसाय सुलतानच असणार रे? अरे दुधाचं नाही बोलले. अरे दुधाचं अरे 30 रुपये 40 रुपये लिटर दुधाचा व्यवसाय. अरे दुभते होते ते इकून टाकले मी. आणि शेणवाले घेतले, शेणवाले शेण देणार मी गाई घेतले. अरे एक टोपली शेण 50 रुपयाला जाते. आता शिमग्याचा दिवस चाकरमानी येते ना, हे मला एक टोपली ठेवा, मला घराचा भाव वाढवला 100 त्या चुकल्या म्हणजे घेऊन यायचं ना तू. अरे घेऊन येणारच होतो रे मी, पण अरे घेऊन त्याच्यासाठीच गेलो होतो गाड्या. आणि आता काय आहे, आता सीझन आलाय ना, शिमगा आलाय ना, त्याच्यामुळे बोललो दुसऱ्या ठिकाणी जाऊन शेण टाकण्यापेक्षा मी काय केलं आयडिया सांग, बारक्या पिशव्या मागे बांधले. कुठेही गाई जाऊ दे, शेण आपल्या घरात आहे. आणि 2 दिवस मी टेन्शनला काय आहे, पिशव्या बांधताना बारक्या बांधल्या. 2 दिवस आले नाही आणि वर फ्लो झाल्या आणि म्हणून मी टेन्शन आहे. गाई आली तर मला टेन्शन नाही. मग म्हणून मॅडम शोधल्या माहितीये भेटल्या काय जायचं? हो, आता शिमग्याचा दिवस आहे ना, त्याच्यामुळं गाई घालत घेऊन एक वेळ दूध नाही तरी चालेल, पण शेण पाहिजे माणसाला. म्हणजे दिवसाला एक गाय एक टोपली तरी शेण देत असणार. याला काय एक टोपली 50 रुपयाला विकलीस म्हणजे 10 गायीचे 10 टोपल्या 500 रुपये दिवसाला कमवतो सर. जाग्यावर. अरे दूध त्यांना चारा घाला, दुधा काढा, ते घेऊन येतात घेर अर्धा लिटर. अजिबात ना, आपल्या घरात येऊन नाही ना ते मला एक टोपली ठेव. धंदा करत नाही बस. आपल्या लोकांना वाटतं कोकणी माझा धंदा करता येत नाही. काय धंदा करता येत नाही, अरे केला तर बराच धंदा आहे. बरं आता मी पण एक काम करतो. काय करतो, मी पण एक 4 गाई घेतो. कशाला, शेणाला? मग नाही करू दे. नाही आपल्या कोकणी माणसाचं हितच चुकतं झालं. एखादा धंदा केला ना आणि दुसरी त्याच्या बाजूला टाकला का हा त्याच्या एवढा जळतो का आपला धंदा सोडून बघत गेली. अरे तो करतोय ना, करू द्या. त्याचं गिरेट त्याच्याकडे जरा आपलं गिरेट. आपल्या माणसाला आपण पुढे घेऊन जायला पाहिजे का त्याच्या भुलगिरीवर मागे ठेवायला पाहिजे. बरं त्या तिकडनं येऊन परप्रांतीय लोक आपल्याकडून धंदा टाकले. मी भावाला घेऊन ये, जावयाला घेऊन ये, काकाला घेऊन ये, मामाला अख्खी फॅमिली आली. आणि आम्ही काय करतो बाय, ह्यानं केला मग त्याच्यावर रिसिंग घाल, त्याच्यावर कुठे फुलवाला बरं ठीक आहे. मला तुम्हाला कसं आणि मदत करते 4 6 घे. हा बरं ठीक आहे. तू आम्हाला कशाबद्दल सांगितलंच नाही. म्हणजे नाही एवढी हाक मारली ती कशा सांग. भाई तुम्हाला का बोलवलं तुम्हाला माहित नाही? सांग रे, आपल्याला माहिती आहे तुला विचारलेलं असतं काय रे. तुम्हाला माहित नाही का बोलवलं ते? माहिती आहे तुला? एकदाच नाही म्हणून कोणाही नाही करत. एकदाच नाही म्हटलं त्याला खोटं वाटत. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही. हे बघ आपल्या कृष्णदेवाने मोठी कामगिरी असली रे. 16 सहस्र 61 गोपिका घाट माठ म्हणून मोठ्या आणि यमुनेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आपण. म्हणजे नेमकं काय करायचं? काय करायचं म्हणजे त्या गवळणीला अडवायचं आपण. पण आपण यायला लागलं काय? बायकांना अडवायचं 50% आरक्षणात जागेवर चांगल्या तोडतील. बायकांच्या नादी लागेल कोण? आणि त्याच्यात अजून लाडक्या बहिणी झाल्या. मुख्यमंत्री डायरेक्ट वरून अटॅक करतील. अजिबात तू जायचं 1500 येतो जागेवर इकत घेतील तुला. कृष्णदेवांचं काम आहे. आपलं गोकुळाचं रेल्वे मथुरेला जाऊ द्यायचं नाही आपण. मेले हा पहिला सांगता येत नाही का त्याला नुसते अडवायचे. ऐकून घेशील तेव्हा ना. तुझे धुळे नाहीत कुठे? म्हणजे गवळी तुम्ही पाहिल्यात नाही. छे येताना आम्हाला चेट पाकडू दिसलं नाही काय रे. पाकडू नाही दिसलं पण म्हणतो चेट दिसलं. आता भयानक सोडून सोडून लावतोय.
म्हणजे काय का बघत मी माझा माणूस आहे मी बघत आहे तर ठीक आहे बाई माणसं माझ्या का का म्हणजे माझे डोळा मी बघितलं काय पण करत माझा तोंड आहे मी हसवण्याचं काय करतो काय का मला दम देत आहे अख्ख्या वाडीला पूर्ण उडलोय मी मला दम देते माझ्या उंच डोळे आहेत मी बघेन तुमचं माझं पण तोंड आहे त्यांना घाबरते हुशार म्हणजे तू वरती जाऊ. तुझं कामच नाही ते. कोणत्या उडून गेल्या पण असतात माझा मित्र आहे म्हणून तुला बोलून घेतलं ना. पण इकडे मी काय म्हणतो तू हसलास का रे? असे लोक का रे का असे लोक का अरे नाही ना नेत्र ते बायकांनी घातले धोतर धोतर नेसले म्हणतो तुला डोळे दिलेत ना ते डोळ्याने नीट बघत म्हणजे देवान मला तेवढं डोळे द्याला तुम्हाला गोट्या द्याला